रवा खोबऱ्याचे मोदक करण्यासाठी लागणारे साहित्य: रवा, ओल्या नारळाचा चव, तूप, सुकामेवा, गुलकंद, केशर दूध. साजूक तुपात रवा भाजून घ्यायचा आणि ओल्या नारळाचा चव पण अशाच पद्धतीने परतून घेत यात साखर आणि केशर दूध घालायचं. आता हे मिश्रण रव्यात घालायचं आणि एकत्र करत यात वेलची पूड घालायची आणि हे मिश्रण झाकण ठेवत मुरवून घ्यायचं. आता गुलकंद आणि सुकामेवा एकत्र करायचे. आता अशा पद्धतीने मोदकाच्या साच्यात हे सारण आणि यात सुकामेवा, गुलकंद भरत हा मोदक बांधायचा. झाला आपला रव्या खोबऱ्याचा मोदक तयार. इथे आहे 1 कप बारीक रवा, 1 कप ओल्या नारळाचा खव, अर्धा कप साखर, 4 टेबलस्पून आपल्याला लागेल साजूक तूप, सुकामेवा आहे पाव कप आणि 2 टेबलस्पून इथे लागेल आपल्याला गुलकंद सारण करण्यासाठी. वेलदोड्याची पूड आहे. अगदी इतकंच बेसिक हाताखालचं साहित्य आहे. तर करायचं काय, सगळ्यात आधी अर्थातच रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर आधी 3 टेबलस्पून साजूक तूप घ्यायचं आणि यामध्ये हा 1 कप बारीक रवा घालायचा. बरं, अजिबात पाक आपण करणार नाही आहोत, तर कसं करायचं हे सगळं जुळवून कसं आणायचं सांगते. रवा अगदी मंद आचेवर खमंग भाजायचा, पण खरपूस नाही करायचा. त्याचा रंग नाही बदलला पाहिजे, पण तो कच्चाही नाही राहिला पाहिजे. त्यामुळे मंद आचेवर असं एकसारखं ढवळत मिसळत राहा. चला, रवा भाजल्याचा हलका मंद असा सुवास तरवळायला सुरुवात झाली आहे आणि किंचित असा बदामी रंग पण यायला सुरुवात झाली. रंग बदलला नाहीये. आता गॅस बंद करायचा. इथून पुढे गॅस अजिबात सुरू नाही करायचा. रवा आपला छान खमंग भाजलाय, पण त्याचा रंग बदललेला नाहीये, कच्चा नाहीये. आता हा भाजलेला रवा बाजूला ठेवते आणि दुसऱ्या तव्यामध्ये चमचाभर साजूक तूप घेते आणि तुपावर हा 1 कप ओल्या नारळाचा खव घालायचा, मिसळून घ्यायचं आणि हलकंसं एक 5-6 मिनिट फक्त भाजून घ्यायचं. म्हणजे त्यातली जर कच्चा चव आहे ती निघून जाईल आणि हे मोदक पण आहे, हे जास्त दिवस टिकायला मदत होते. चला, खोबरं छान भाजून झालं. याचा रंग नाही बदलला, पण हलकं हलकं सुकं सुकं झालं. आता या स्टेजला अर्धा कप साखर घालायची आणि 1 टेबलस्पून हे केशरचं दूध घालते. आता हे मिसळून घ्यायचं. आता तुम्ही विचार करत असाल, दूध टाकलं मग हे टिकणार नाही. माझ्याकडे केशरचं दूध तयार करून ठेवलं होतं म्हणून मी टाकलं. पण इथे तुम्ही सरळ 2 टेबलस्पून पाणी टाका, बाकी काहीच टाकू नका. केशरचं दूध नाही टाकलं तरी काही हरकत नाही. बेसिकली आपल्याला काय करायचं, साखर की हलकीशी यामध्ये विरघळवून घ्यायची. त्याला ओलसरपणा येईल इतपतच आपल्याला दुधाचा वापर. पूर्ण हा केशरचा नैसर्गिक रंग आहे. आता यापुढे हे शिजवायचं नाहीये, पाक बीक तर अजिबात करायचं नाही. आता हे मिश्रण लगोलग गरम असतानाच या रव्यामध्ये घालून घ्यायचं आणि हा रवा यामध्ये छान मिसळून घ्यायचा, एकजीव करायचा. अजिबात आपण ना कुठला आर्टिफिशियल कलर टाकला नाही तरी काय सुरेख रंग आलाय. क्या बात आहे, कमाल, बहारदार दिसतं हे मिश्रण. आता यामध्ये वेलदोड्याची पूड घालूयात, मिसळून घ्यायचं, यावर झाकण ठेवायचं आणि अगदी 5 मिनिटं मुरण्याकरता ठेवूया. हे मिश्रण इथे मुरतंय तोवर आहे ना हे गुलकंद आणि सुकामेवा एकत्र मिसळून घेऊ. फक्त एकजीव करायचं, जेणेकरून सुकामेवा जेव्हा आपण यामध्ये भरू ना तेव्हा तो सुटणार नाही आणि त्याची गोळी आतमध्ये त्या मोदकामध्ये छान राहील तशी. चला, इथे ना बरोबर आता अर्धा तास हे मिश्रण मुरण्याकरता ठेवलं. शक्यतो 30 मिनिटं तरी ठेवा, म्हणजे रवा छान फुलेल. हे बघा, रवा आता छान फुललाय, मिश्रणही कोरडं कोरडं झालंय, सुकं सुकं, आणि हे कच्चंही नाही वाटणार खायला. आता काय करूयात, मोदकचा साचा घ्यायचा, यामध्ये असा सुकामेवा लावायचा, दोनही साच्यामध्ये हे असं मिश्रण भरून घ्यायचं आणि मिश्रण भरून झालं की असं मध्यभागी एक छोटूसा खड्डा करून घ्यायचा किंवा विहीर करून घ्यायची, जे काय म्हणाल ते. आणि हे जास्तीचं आहे सारण ते काढून टाकायचं. हे जे आहे ना गुलकंद आणि सुकामेवा, हे सारण याच्या मधोमध ठेवायचं, दोनही बाजूला ठेवत, म्हणजे ते छान गुबगुबीत भरलं जातं. इथे थोडं
इथे थोडं. आता हे बंद करायचं. हे बघा, हे जास्तीचं सगळं काढून टाकलं. आ हा हा, क्या बात है, क्या बात है. बघा, बहारदार मस्त हा आपला मोदक आहे तयार. हे जे प्रमाण आपण घेतलं यामध्ये 21 मोदक बरोबर तयार होतात आणि काय दिसतात, वा वा वा, लाजवाब. आता हे मोदक तयार करून रूम टेम्परेचरवर हवाबंद डब्यामध्ये ठेवू शकता. 7 ते 8 दिवस छान टिकतात. फ्रीजमध्ये ठेवलं तर 15 दिवस छान राहतात, खराब होत नाही. कारण यामध्ये आपण ओला नारळ आहे तो छान भाजून घेतलाय आणि कुठलाच पाक वगैरे केलेला नाही किंवा रवा शिजवलेला नाही. तो हलक्याशा पाकामध्ये फक्त मुरवून घेतलाय.